नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। साधु साधु साधु। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करीत आहोत। आजचा 7वा भाग आहे आणि सिद्धार्थ गौतमाच्या ज्या नव्या प्रकाशाच्या शोधात म्हणजे सिद्धार्थ गौतम यांनी ग्रहत्याग केल्यानंतर त्यांची राजा बिंबिसार बरोबर भेट झाली आणि राजा बिंबिसार यांनी सिद्धार्थाला समजून सांगितलं आणि त्याचा प्रतिवाद म्हणून सिद्धार्थ गौतम यांनी राजा बिंबिसार यांना उत्तर दिले। आपण मागच्या भागात बघितलेलं आहे। या भागामध्ये आपण नव्या प्रकाशाच्या शोधामध्ये सिद्धार्थ गौतम पुन्हा कुणाला भेटले, पुन्हा कोणाची त्यांची भेट झाली आणि काय त्यांचा संवाद झाला हे आपण बघणार आहोत। भृगु ऋषींच्या आश्रमात इतर मार्गाचं अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमानं राजगृह सोडलं। मार्ग त्यांनी भृगु ऋषीचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्यांनी आश्रमात प्रवेश केला। सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते। तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले। आश्रमवासियांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले। म्हणजे भृगु ऋषीच्या आश्रमात सिद्धार्थ गेलेले आहेत। मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्ग प्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला। त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपस्यांचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिलं। म्हणजे त्या आश्रमामध्ये जे तपस्वी होते त्या तपस्व्यांचं त्यांनी बघितलेलं आहे। त्यानंतर तपस्यांचे तंत्र आत्मसात केलेल्या भृगु ऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे निराळे सर्व प्रकार व त्यांची फले समजावून सांगितले। आणि मग भृगु ऋषींनी सिद्धार्थ गौतमाला वेगवेगळ्या प्रकारची तपश्चर्याची त्यांनी ती तंत्र सांगितलं आणि त्याचा फायदा काय, फले म्हणजे त्याचा काय फायदा असतो ते सुद्धा त्यांनी सांगितले आहे। पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्यांचे अन्न होय। परंतु तपस्यांचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात। काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात, तर काही जण हरणाप्रमाणे गवत खातात, तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात, जणू काही हे मुंग्यांची वारुळच झाली आहेत। दुसरे काही जण महत्प्रसाने दगड खाऊन आपली भूक भागवतात, तर काही जण आपल्या दातांनी भरडलेले धान्य खातात। इतर काही जण दुसऱ्याच्यासाठी अन्न शिजवल्यावर जर काही उरले तर ते स्वतःसाठी ठेवतात। दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्रोते गाऊन अग्नीला 2दा अर्ध अर्पण करतात। आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात, त्यांच्या शरीराला कासवे ओरबडून काढतात। अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपस्येने स्वर्ग प्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपस्येने मृत्यूलोक मिळतो। दुःख मागे अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुख प्राप्ती होते। असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे। हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे। तुमचा हा तपस्येचा नियमही मला समजलेला नाही। यावेळी मी इतके सांगू इच्छितो
की आपली तपश्चर्या स्वर्ग प्राप्तीसाठी आहे, तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आता इथं सिद्धार्थ गौतमाने दुःखाचं कारण काय आहे हे शोधलं पाहिजे असं तिथं सांगितलेलं आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या, सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वतः समाधी मार्गांचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे. याप्रमाणे तपस्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्यंतिक दया दाखवली, परंतु आपल्याला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आप्तस्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते. मला इथे राहणे आवडले नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे, कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात. या विषयावर ज्यांचं प्रभुत्व आहे त्या अलार कलाम मुनींकडे जाण्याची माझी इच्छा आहे. त्याचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख भृगु ऋषी म्हणाले, राजपुत्रा, तुझे ध्येय हे खरोखरच शिवाचे ध्येय आहे. तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस. तू खरोखर शूर आहेस. तुझे म्हणालास ते जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विंध्य कोष्टास जा. अलार कलामच्या ऋषी तिथे राहत आहेत. शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांना मिळालेलं आहे. त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचं ज्ञान होईल. परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्यांच्याकडे पलीकडील आहे हे तुला दिसून येईल. गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला. त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात परत गेले. इथं भृगु ऋषींची आणि जेव्हा ते आश्रमात गेले आश्रयाला गेले आणि त्यांची सर्व तपस्या त्यांनी बघितली आणि शेवटी सिद्धार्थ गौतमाचं जे ध्येय होतं तिथे ते पूर्ण होणार नाही हे कळल्यानंतर त्यांनी तो आश्रम सोडलेला आहे. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास. भृगु ऋषीच्या आश्रम सोडल्यावर गौतम अलार कलाम मुनींचे वसतिस्थान शोधण्यास निघाला. अलार कलाम त्यावेळी वैशालीस राहत होते. गौतम तिथे गेला. वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला. अलाराम कलामकडे जाऊन तो म्हणाला, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. त्यावर अलार कलाम म्हणाले, तुझे स्वागत असो. माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्यात काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल. खरोखर हे उच्चतम ज्ञान संपन्नात तू अगदी पात्र आहेस. अलार कलाम मुनीने हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले, मी जरी अपरिपक्व असलो तरी आपणही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवितात तिच्यापुढे मी अगदीच पूर्णत्वास पोचलो आहे असा मला भाग होत आहे. म्हणून आपला सिद्धांत काय आहे कृपा करून आपण मला सांगाल काय? अलार कलाम म्हणाले, तुझ्या मनाची थोरवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. ए श्रातू श्रेष्ठा, आमची तत्वे ऐक. नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली. आपल्या प्रवचनाचा समारोप करताना अलार कलाम म्हणाले, गौतमा, ही आमच्या तत्वज्ञानातील मूल तत्वे आहेत. मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेस. अलार कलामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला. अलार कलामांनी जे सांख्य तत्वज्ञान होते ते सिद्धार्थाला सांगितलं आणि ते सर्व तत्वज्ञान आत्मसात सिद्धार्थ गौतमांनी केलेलं आहे.
समाधी मार्गाचे शिक्षण. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाने परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाची म्हणजे समाधीची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले. ध्यान मार्गाचे 3 पंथ होते. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवणं. ध्यान मार्गासाठी तुमचा जो श्वास आहे त्या श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवणे हे महत्वाचं आहे. एका पंथाने आनापानसती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती. आता याच्यात 3 पंथ आहेत. तर एक पंथ होता तर त्यांनी आनापानसती जी आहे म्हणजे श्वास आत घेणे श्वास बाहेर सोडणे ही पद्धत श्वास नियंत्रणाची एक पद्धती आणली होती. दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबवली होती. या पद्धतीत श्वासोश्वास प्रक्रियेचे 3 भाग पडतात. आता प्राणायाम मध्ये काय बघता बघा, श्वास आत घेणे, श्वास रोखून धरणे आणि श्वास बाहेर सोडणे. आणि तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता. म्हणजे जे 3 पंथ होते, एक होता आनापानसतीवाला, दुसरा होता प्राणायामवाला आणि जो तिसरा होता तो समाधीवाला होता. अलार कलाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. अलार कलामांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. म्हणून तो अलार कलामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्यांनी विचारले. मोठ्या आनंदाने अलार कलामांनी उत्तर दिले. अलार कलामांनी ध्यान मार्गाचं तंत्र त्यांना शिकवलं. त्यांच्या एकूण 7 सिद्धी होत्या. गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळाल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने अलार कलामांना विचारले. अलार कलामांनी उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकण्यासारखे जे होते ते एवढेच. नंतर गौतमाने अलार कलामांचा निरोप घेतला. आणि आता इथे जशा प्रकारचं अलार कलामांचं त्यांनी हे घेतलेलं आहे तशा त्यांनी सर्व शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचा निरोप घेतलेला आहे. उद्धत रामपुत्र नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. आता त्यांनी जसं अलार कलाम यांच्याविषयी ऐकलं होतं तसं उद्धत रामपुत्र जे आहेत त्यांच्याविषयी त्यांनी ऐकलं होतं. अलार कलामांनी जे ध्यानतंत्र संशोधले होते त्याच्याही पेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानी विद्या शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती. म्हणजे जे अलार कलाम यांची जी एक हे होतं त्याच्या पुढचे अजून एक वरची स्टेज ही उद्धत रामपुत्राला माहित होती. त्यांचा तो ध्यान विद्या शिकण्याच्या आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. म्हणून तो उद्धत रामपुत्राच्या आश्रमात गेला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला. थोड्याच काळात उद्धकाच्या ध्यान सिद्धीची 8वी पायरी त्याने आत्मसात केली. उद्धत रामपुत्राच्या ध्यान विधीचे पूर्ण ज्ञान मिळाल्यावर गौतमाने अलार कलामांना जो प्रश्न विचारला तोच प्रश्न उद्धत रामपुत्रालाही विचारला. आणि जे उद्धत रामपुत्र होते यांच्याकडून जे ज्ञान होतं, जे शिक्षण होतं ते सगळं त्यांनी ती कला आत्मसात केली. आणि त्यांनी सांगितलं जसं अलार कलामला म्हटलं तसं रामपुत्राला सुद्धा त्यांनी उद्धत रामपुत्राला म्हटले, अजून काही शिकण्यासारखे आहे का? आणि उद्धत रामपुत्राचे उत्तर दिले, नाही मित्रा, तुला शिकवता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही. म्हणजे शिकण्याची जी भूक होती ती सिद्धार्थ गौतमाकडे किती होती हे बघा. आणि हे एवढे महान असे हे जे ऋषीमुनी होते, तपस्वी होते, त्यांचं शिक्षण सिद्धार्थ गौतम सटदिशी पटकन आत्मसात करत होते. अलार कलाम आणि उद्धत रामपुत्र हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्गाचे योगी आहेत.
त्यांच्या पद्धतीचे शिक्षण मिळावे असे त्याने विचार केला. त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला. आता गौतम हे मगध देशात गेलेले आहे. त्याला असे आढळून आले की त्यांची ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासोश्वास नियंत्रणावर आधारित होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. ही प्रक्रिया श्वासोश्वास करण्याची नव्हती तर श्वासोश्वास थांबून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतम ही प्रक्रिया शिकला. श्वासोश्वास थांबून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात असे आढळून आले. ती दुःखदायक प्रक्रिया होती तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला. समाधी मार्गाचे त्याने शिक्षण अशा प्रकारचे होते. वैराग्याची कसोटी. गौतमानं सांख्य आणि समाधी मार्ग याची कसोटी घेतली होती परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्यांनी भृगु ऋषीचा आश्रम सोडला होता. त्याला असे वाटले की त्या मार्गाचा एक कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम गयानगरीस गेला. तिथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उरुवेला येथे गयेचे राजश्री नेगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्यांनी निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांत स्थान गेले. आता त्यांना सिद्धार्थाला आता वैराग्याची जी तपस्या आहे वैराग्याचं जे हे आहे त्याचा सुद्धा अनुभव घ्यायचा होता आणि यासाठी जो अनुभव घ्यायचा होता की ते आपल्याला माहित पाहिजे म्हणजे आपल्याला जर ते माहित असेल तर आपण ते इतरांकडे अधिकारवाणीने बोलू शकू अशा प्रकारचं सिद्धार्थाला वाटत होतं. राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता त्यांनी आणली होती ते 5 परिव्राजक त्याला उरुवेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करत होते आणि जे 5 परिव्राजक जे त्यांना भेटले होते ते इथे सुद्धा त्यांना भेटले. त्या भिक्षुनी त्याला तिथे पाहिले आणि त्याने आपल्याला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. गौतमाने त्यांची विनंती मान्य केली. नंतर त्यांच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्यांची आदरभावाने सेवा केली. ते नम्रतेने त्याच्या बरोबर राहू लागले. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र होते. म्हणजे आत्मक्लेश गौतमाने सुरू केला. काही वेळ तो भिक्षेसाठी 2 घरी जाई पण दर दिवशी 7पेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ 2 घासांची भिक्षा घेई पण 7पेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारत नसे. फक्त 2 घास आणि जास्तीत जास्त 7 घासांपेक्षा ते भिक्षा घेत नव्हते. म्हणजे बघा भोजन म्हणजे आहाराची सुद्धा किती नियंत्रण सिद्धार्थ गौतमाने ठेवलं होतं याच्यावरून आपल्याला दिसून येतं. जर तो फक्त एका वाटीभर अन्नावर जगत असे पण 7 वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारत नसे. काही वेळा तो दिवसासाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी एक वेळ याप्रमाणे जेवत असे. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15 आठवड्यातून एकदा याप्रमाणे ठराविक प्रमाणात अन्न भक्षण करण्यात त्याचा कडक नाही होता. म्हणजे 8 दिवस सिद्धार्थ गौतम हे अन्न घेत नव्हते. कधी 8 तर कधी 15 दिवस. त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरी सारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेच अथवा तेलबियाचे पीठ एवढा त्याचा आहार असे. रानटी फळे व कंदमुळावर किंवा वाऱ्याने झाडावर पडलेल्या फळावर तो आपली गुजराण करत असे. त्याचे कपडे तागाचे धुळीच्या ढिगा सापडलेल्या तागासारखे चिंध्याचे झाडांच्या सालीचे काळी विटाच्या संबंध किंवा अर्ध्या कातड्याचे गवताचे झाडाच्या सालीचे किंवा लाकडीच्या पट्ट्यांचे माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घोड्याच्या पंखाचे असं म्हणजे त्यांचं वस्त्र कसं होतं ते सांगितलेलं आहे.
त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत असे. मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याचा इतक्या पराकुटीला गेला होता की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठी तो जगू लागला. शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोहोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण त्याचे थरच्या थर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले. अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येई तेव्हा तो दिवसात तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही. जळलेल्या हाडांची जशी उशी करून तो स्मशानात झोपे. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला. ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले. तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या पोटाला हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते आणि त्याने तो अत्यंत कमी खात होता. म्हणजे इतकी त्याची अवस्था सिद्धार्थांची गौतमजी झाली होती. तर जर पोटाला जर हात लावला तर पाठीचा कणा लागत होता आणि पाठीच्या कण्याला हात लावला तर तो पोट लागत होता. वैराग्याचा त्याग. गौतमाने सुरू केलेल्या तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षापर्यंत चालले होते. 6 वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालीही करता येत नव्हत्या. तरी त्याला नवीन प्रकाश दिसत नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःख विषयीच्या प्रश्नाचा त्याला यात काही उलगडा झाला नव्हता. तो स्वतःशीच विचार करू लागला. हा मार्ग वासनायुक्त मुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. आणि एवढीही तपश्चर्या करून जे सिद्धार्थ गौतमाला पाहिजे होतं, जो दुःख मुक्तीचा मार्ग पाहिजे होता, जो मानवी कल्याणाचा मार्ग पाहिजे होता, तो काय या तपश्चर्येतून मिळत नव्हता असं सिद्धार्थाला स्वतःलाच वाटू लागलं. काही जर इह लोकांसाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकांसाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात. माझ्या बाबतीत देखील काहीसे असे झाले नाही काय? मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे, कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे. माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे. जर केवळ शरीराचाच विचार करायचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते, पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असते, पण त्याचा काय उपयोग? त्याची शक्ती कष्ट झाली आहे. भूक, तहान आणि थकवा यांनी तो पळून गेला आहे. थकल्यामुळे ज्याचं मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. जे ध्येय मनाच्या साह्याने गाठायचे आहे ते त्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही, तो कसे गाठू शकेल?
खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लागते। त्यावेळी उरवेला येथे सेनानी नावाचा एक ग्रस्त राहत होता। सुजाता नावाची त्याची एक मुलगी होती। सुजाताने एक वट वृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिनं संकल्प केला होता। तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिनं पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठवले। त्या वट वृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्ष देवच अवतरला आहे। सुजाता आली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला दिले। ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला। सुप्ततीर्थ नावाच्या घाटावर झाले। त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले। याप्रमाणे त्याची वैराग्यामागची कसोटी संपली। तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमास त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते 5 तपस्वी त्याच्यावर रागवले आणि तिरस्काराने ते निघून गेले आणि ह्या तपस्येच्या मार्गातून काहीच होणार नाही असं समजल्यानंतर त्यांनी ते काय केलं, सोडून दिलं आणि नवीन मार्ग आपला चालू केला। ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी अत्यंत महत्वाचा भाग आहे। नव्या प्रकाशासाठी चिंतन। अन्न भक्षण करून ताजातवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला। सर्व मार्ग अयशस्वी झाल्याने त्याला दिसून आले ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णत्वे वैफल्य आले असते। त्याला अर्थातच वाईट वाटले, पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही। एखादा मार्ग सापडेल अशा त्याचा नेहमीच आशा वाटे। त्याला इतकी आशा वाटे की आपण अन्नाचं सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला 5 स्वप्न पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपल्याला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असं त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला। त्याने आपलं भविष्य जागण्याचा प्रयत्न केला। त्याने अन्नाचं पात्र निर्णय फेकून दिलं आणि तो म्हणला, अरे मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे। आणि खरोखरच हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानावर ते बुडाले। आशा आणि निश्चय झाल्यामुळे धीर येऊन त्याने उरवेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला। तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला। आपल्याला नवा प्रकार दिसेल आणि आपला प्रश्न सोडवण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी तो त्या वृक्षाखाली बसण्याचा विचार केला। 4ही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली, कारण सर्व प्रकारची अपरिपक्वता घालवण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी ह्याच दिशेची निवड करतात। गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला। ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःच म्हणाला, कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितके सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय मी हे आसन सोडणार नाही। नंतर गजेंद्रप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा हे दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागे झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे स्तुती केली। ए मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनावत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहेत, त्या अर्थी आपले इच्छितेचे फळ आपल्याला मिळणारच। एक कमलनयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करत आहेत आणि आकाशात मंद मंद वायुलहरी वाहत आहेत, त्या अर्थी आपण आपले इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चितच। चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना त्याच्या पूर्णांतरी महाराची म्हणजे कामाची मुले असे म्हणतात, त्यांनी त्यांच्या मनावर आक्रमण केले। कदाचित महाराजची ही अवलाद आपल्याला
पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली. दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते. म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला, माझ्यासारख्या श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहेत. तुम्ही दुष्ट वासनांची माझा पराभव कसा करू शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यांमुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासवून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळच्या प्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले. गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तिथून निघून जातो, त्याप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनाही निराशेने गौतमाला सोडून दिले. ज्ञानप्राप्ती. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते. मनाची चल बिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजातवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्याची संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली. पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला. त्यांच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने स्वतः एकाग्रतेची भर टाकली. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता याचे सहाय्य घेतले. चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणा, शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलाची अवस्था आणली. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासना विरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात 2 समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे ही पहिली पायरी समस्या, आणि हे दुःख नाहीसे करावे व मानव जातीला कसे सुख करावे ही दुसरी समस्या. जे सिद्धार्थ गौतम बुद्धांना जे पाहिजे होतं ते गयामध्ये पिंपळ वृक्षाखाली 4 आठवड्याची त्यांनी ध्यानमग्न राहून त्यांना चौथ्या आठवड्यामध्ये जे त्यांना अपेक्षित होतं, आवश्यक होतं, पाहिजे होतं ते मिळालं. आणि त्याच्यामध्ये ते जे होतं जगामध्ये त्यांचं हे होतं, जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या. जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या, आणि दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. दुःख नाहीसे कसं करायचं आणि मानव जातीला सुखी कसं करायचं ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यावर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला आणि सिद्धार्थाला नवा मार्ग दिसला. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनात बसला तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती. त्याच्यामध्ये जगातील व्यथा आणि दुःख यांचं अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती. तथापि दुःख नाहीसे करून कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता. सांख्य तत्वज्ञानाने या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमत्वाला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती. त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल.
या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी, म्हणजेच खरी ज्ञानबुद्धी. त्याला जे मिळालं की सम्यक संबोधी हे त्यांना मिळालं. याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात. बोधी वृक्ष का म्हणतात? कारण पिंपळ वृक्षाच्या त्या वृक्षाखाली तथागत भगवान गौतम बुद्धांना सम्यक संबोधी ही ज्ञान प्राप्ती झाली, म्हणून त्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधी नंतर बुद्ध होता. ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कोणाला म्हणायचे आणि बोधिसत्व म्हणजे काय? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा म्हणजे बोधिसत्व. लक्षात घ्या, बोधिसत्व म्हणजे काय? जो बुद्ध होण्याचा प्रयत्न करतोय त्याला बोधिसत्व म्हणतात. बोधिसत्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहायला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे? बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो, त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेले पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणी मात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजे शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्वानं काम वासनेने सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो. तो सर्वांच्या दया दाखवतो. तो लोकांच्या दुर्गुणांची खुशामत करत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नावमेद करत नाही. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था प्राप्त करून घेतो. त्यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि साठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो. जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अचिष्मती अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिसत्ता प्राप्त करून घेतो. या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुहृदजया जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यामधील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते. जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी होतो. त्या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती होते आणि तिचे 12 निनादे पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते. आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्यांनी अंध झालेल्या सर्व प्राणीमात्राविषयी त्याच्या अंतःकरणात आघात करणं उत्पन्न होतो. जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दुर्जाने, दुर्गामा ही अवस्था प्राप्त होते. बोधिसत्व आता दिक्कालातीत असतो. तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम रूप अद्यापही धारण केले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्या पेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही, त्याचप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचरातील तृष्णा शांत करतो. परोपकार बुद्धी, सहनशीलता, व्यवहार चातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो.
या अवस्थेत येत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते, परंतु लोकांना समजेल अशा रीतीने तो त्याची त्यांना ओळख करून देतो. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो, कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याच वेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह येत किंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरत नाही. म्हणून दुर्दैवी त्याला सत्य मार्गावरून सन्मार्गावरून कधीही दूर करू शकत नाही. जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल असतो. यावेळी अवस्थेत बुद्धीत सत्वाच्या करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते तो स्वाभाविकच अनुसरतो. तो जी गोष्ट करील ती त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती होतो आणि ज्याने धर्म किंवा त्याची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालावधी होतो अशाची साधुमती ही अवस्था असते. आणि जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेध होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व ही 10 सामर्थ्य प्राप्त करून घेतो, कारण बुद्ध होण्यास त्याची आवश्यकता आहे. म्हणजे बुद्ध होण्यासाठी ज्या 10 अवस्था आहेत त्या 10 अवस्था ह्या इथे आपल्याला सांगितलेल्या आहेत. बोधिसत्वाची स्थित्यंतर होत असताना त्याने ही 10 सामर्थ्य मिळवली पाहिजेत. इतकेच नव्हे तर 10 पारमिताचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमिताचा खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजे. एका जीवन अवस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसऱ्या थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतर तो बुद्ध होतो. बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. बोधिसत्वाच्या या जीवन अवस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो. जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेचा जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो. मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा 10 जीवन अवस्थेतून गेला पाहिजे. या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही. या भागामध्ये आपण प्रामुख्याने जे बघितलेलं आहे, सर्वात महत्व म्हणजे सिद्धार्थाला जी ज्ञान प्राप्त झाली, ते संबोधी प्राप्त झाली, हा अत्यंत महत्वाचा असा हा भाग आहे. पुढील भागामध्ये आपण आता जे बघणार आहोत बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन हे आपण बघणार आहोत. दादाभाऊ अभंग ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे बुद्धांनी त्यांचं धम्मग्रंथ वाचत नाही त्यांनी हा ऐकावा, हाच एक हेतू आहे. आपण ह्या दादाभाऊ अभंग यूट्यूब चॅनलला आपण पहिलं लाईक करा. ते लाईकचं जे बटन दिलेलं आहे ते लाईक करा. आपल्या कमेंट्स करा, सांगा की काय असलं पाहिजे, याच्यामध्ये बदल कसला असला पाहिजे. आणि ह्या चॅनलचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी
तुम्ही सर्वात आधी त्याचं सबस्क्राईब केलं पाहिजे. तिथं खाली एक बटन आहे सबस्क्राईब, त्या सबस्क्राईब बटन जा, ते बटन दाबा. म्हणजे मी हा व्हिडिओ टाकल्यानंतर तो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि ते तुम्हाला लगेचच्या लगेच नोटिफिकेशन आल्यावर तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. आज बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा हा 7वा भाग संपलेला आहे. आपण सर्वांनी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. नमो बुद्धाय.